पालघरमध्ये मिरचीच्या पिकावर चिली क्रॉप रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले। किडीमुळे मिरचीचा दर्जा घसरत असून मिरचीच्या भावातही घट होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोसंबी बागेला पाणी टंचाईचा फटका बसला, यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53ला जोडणाऱ्या खामगाव पारखेड मार्गाची दुरावस्था झाली आहे। 3 महिन्यांपासून हा रस्ता खोदून ठेवण्यात आला। दरम्यान प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। वर्ध्यामध्ये विमा कंपन्यांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। विम्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला। दरम्यान तातडीनं पीक विम्याची थकीत रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। गोंदियामध्ये एका दुचाकीस्वाराने भरधाव दुचाकीवर स्टंटबाजी केली। स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। दरम्यान स्टंट करणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात कारवाई करण्याची मागणी जी ती करण्यात येते। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये निधीचा ठणठणाट असल्याने अमरावती विभागातील सुमारे 3000 कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या 2 महिन्यांपासून रखडलं आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं। नैसर्गिक आपत्तीत पिकांचं नुकसान होऊन देखील मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। दरम्यान पीक विमा आमच्यासाठी आहे की विमा कंपनीला गब्बर करण्यासाठी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात। पुसद तालुक्यातील शेतकऱ्याला एका झाडामुळे कोट्यवधींचा फायदा झालाय। रेल्वे खात्याच्या सर्व्हे दरम्यान शेतात रक्तचंदनाचं झाड असल्याचं समजलं। न्यायालयात दाद मागितल्यानंतर या झाडाचं मूल्यांकन काढलं तेव्हा त्याचं मूल्य 4,97,00,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आणि शेतकऱ्याला लॉटरी लागली। सांगोला तालुक्याची जीवनदायिनी असणारी शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन उन्हाळ्यात 8 महिन्यांपासून बंद आहे आणि त्यामुळे सांगोला वासियांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। प्रादेशिक योजनेवरनं सांगोला तालुक्यातील 82 गावं आणि 550 वाड्यांवर पाणी पुरवठा केला जातोय। अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक वीज बिल दर्यापूर विभागातील नागरिकांकडे थकीत आहेत। 14,193 जणांकडे तब्बल 12,69,19,000 रुपये वीज बिल थकीत आहे। 8 दिवसात वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला। गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळीचा मक्याच्या पिकाला फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या मक्याचं पीक जमीनदोस्त झालंय, त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। कराड शहरात महसूल विभागानं कारवाई केली। अवैधरित्या वाहनात गॅस भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। सैदापूर ग्रामपंचायतीसमोर रिक्षात गॅस भरताना ही कारवाई करण्यात आली। मालवण बस स्थानकातील जुनी वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्यात आली। मात्र या कारवाई दरम्यान जुन्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीवर कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बुलढाण्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो आणि यावेळी बिबट्यानं 3 जनावरांचा फडशा पडलाय, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी जबाबदारी घ्यावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येतं। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याजवळ मालगुंड गायवडी समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत डॉल्फिन मासा सापडलाय आणि हा मासा 12 फूट लांब आणि जवळपास 15 वर्षांचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। मावळ तालुक्यातील महत्त्वाचं समजलं जाणाऱ्या आंध्रा धरण पाणलोट स्टंटबाजीचं प्रकार जो तो समोर आलेला आहे। काही स्थानिक ग्रामस्थ धोकादायक पद्धतीने धरणाच्या पाण्यात मोटरसायकल चालवतात। अशा स्टंटबाजीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याच्या शिक्षण विभागाच्या पत्राला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागाने हरताळ फासला होता। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शाळेने वेळापत्रक बदलत सकाळी 7 ते 11 पर्यंत शाळा भरवल्या जाणार असल्याचं सांगितलं। चंद्रपुरातील तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय आणि यातच भर उन्हात ट्रॅफिकमध्ये सिग्नल सुटण्याची वाट पाहत उभं राहावं लागतं आणि यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून वाहतूक पोलिसांनी दुपारी 3 तास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खुलताबादमधील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर 600 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कबरीच्या वादानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालं। महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना रक्तदान करत 15 दिवसांच्या बाळाचे प्राण वाचवलेत, त्यामुळे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीची आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित झाली। संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्यात आणि दुचाकीवरून येणाऱ्या तरुणानं चालत जाणाऱ्या महिलेची छेड काढून पळ काढला आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून विकृताचा शोध सुरू आहे। गोंदियात पोलीस विभागानं जप्त केलेल्या आणि बेवारस वाहनांचा यशस्वीरित्या जाहीर लिलाव करण्यात आला। यात 53 व्यावसायिकांनी सहभाग घेतला असून 118 वाहनांची विक्री झाली आणि यातून 6,91,000 पोलीस विभागाला मिळाले। वफ्त दुरुस्ती विधेयकाला विरोध करत मुस्लिम बांधवांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं। वफ्त दुरुस्ती विधेयक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली।
वक्फ सुविधेविरोधात मुस्लिम संघटनांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. काळ्या फिती बांधून मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवला. धाराशिवमध्ये आरोपींच्या अटकेसाठी एका महिलेनं आमरण उपोषण केलंय. कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आणि तातडीनं हल्लेखोरांना अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा महिलेनं दिला. वेळेवर वेतन आणि पेन्शनच्या मागणीसाठी नांदेड महापालिकेमधील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मार्च महिन्यात वेतन अद्याप मिळालं नसल्यानं कर्मचाऱ्यांनी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी येवल्यात रयत क्रांती संघटनेनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मागणीचं निवेदन अधिकाऱ्यांना दिलं. बीडच्या वडवणीमध्ये बंजारा समाज बांधवांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. 2 दिवसांपूर्वी रुग्णालयाचा फलक काढण्यावरून 2 गटात वाद झाला आणि या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पुण्यात आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. केंद्र सरकारचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला पदाधिकाऱ्यांनी चुलीवर भाकऱ्या भाजत आंदोलन केलं. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली. सांगलीत गॅस दरवाढी विरोधात शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. गॅस दरवाढी विरोधात निदर्शनं करत निषेध नोंदवण्यात आला. तातडीनं गॅस दरवाढ रद्द करावी अशी मागणीही करण्यात आली. जळगाव शहरातील फुले मार्केटमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेकडून कोणतीही सजावट, मंडप, रांगोळी किंवा स्वच्छतेचं काम न केल्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेवर संताप व्यक्त केला. आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावत प्रशासनासह महापालिका आयुक्तांचा निषेध केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मुद्द्यावरून महायुतीमधली धुसफूस सपाट्यावर. वेळेवर पगार ही वित्त खात्याची जबाबदारी, भीक मागत नाही सरनाईकांचा संताप, तर मार्ग काढण्याचं दादांचं आश्वासन. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणार. प्रताप सरनाईक आणि वित्त विभागाच्या सचिवांच्या बैठकीनंतर मंत्र्यांची माहिती. तर महामंडळाला 120 कोटी ही तातडीनं मिळाल्याची माहिती. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी, माणुसकीला कलंक असलेलं हे कुटुंब, विजय वडेट्टीवारांची टीका. तर कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये अजित पवारांनी सुनावलं. पुण्यातील गर्भवती तनिषा विसे मृत्यू प्रकरणाचा 3रा अहवाल ही सादर. आता 3ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका. जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोरटकर विमानानं मुंबईकडे रवाना. थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार. थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणाची पहिली शाळा काढली, तर महात्मा फुलेंनी त्याचं अनुकरण केलं. खासदार उदयनराजेंचं मोठं विधान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय रायगड दौऱ्यावर. शहांच्या दौऱ्यादरम्यान नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता. थोडा धीर धरा, तिढा सुटेल अजित पवारांची प्रतिक्रिया. भिडेवाड्याचं काम लवकरात लवकर सुरू करा, त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू देऊ नका, छगन भुजबळ यांचा इशारा. नारायण राणेंना अटक केली तो क्षण मोबाईलमध्ये सेव्ह, परतफेड केल्यावरच व्हिडिओ डिलीट करणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा. आदित्य ठाकरेंचा मुंबईतील विविध प्रश्नांवरून सरकारवर निशाणा. टँकर असोसिएशनचा संप. रस्त्यांच्या कामामुळे मुंबईकर त्रस्त. 48 तासांचा अल्टिमेटम. उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात. बुलढाण्यातल्या शेगावातल्या 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू. प्रशासन अलर्ट मोडवर. आणि सोन्याच्या दराचा रेकॉर्ड ब्रेक. प्रति तोडा सोनं पोहोचलं 96,000 तर चांदीचे भावही वधारले.